झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्याच्या वैशालीनगर परिसरात रात्री आलेल्या बिबट्यानं एकच खळबळ उडवून दिली। रात्री डिनरसाठी बाहेर पडलेला हा बिबट्या एका कुत्र्याला पळवण्यासाठी लोकनिसर्ग सोसायटीत शिरला। सोसायटीतल्या एका पॅसेजमध्ये त्यानं कुत्र्याला नेलं। बिबट्या बाहेर पडेपर्यंत सोसायटीमधल्या रहिवाशांमध्ये एकच घबराट पसरली। शुक्रवारची मध्यरात्र जंगलातून बिबट्या डिनरसाठी बाहेर पडला आणि मुलुंडच्या लोकनिसर्ग सोसायटीत शिरला। एका कुत्र्याचं सावज त्यानं हेरलं आणि त्याच्यावर झडप घालून त्याला पॅसेजमध्ये घेऊन गेला। सीसीटीव्ही मध्ये हा सगळा प्रकार कैद झालाय। मुलुंड पश्चिम मधील लोकनिसर्ग ही बिल्डिंग नॅशनल पार्क जंगलाला लागून आहे, त्यामुळे या परिसरात जनावर अगदी सहजपणे येतात। पण जंगल आणि सोसायटी मधली सुरक्षा भिंत पडली आहे, त्यामुळे जनावरांना आयता शॉर्टकट मिळतोय। वन विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। आम्ही इकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटला सुरुवातीपासून तक्रार केलेली आहे। आम्ही त्यांना आमच्या स्वतःचीच कंपाऊंड नाही तर पूर्ण फॉरेस्ट जे आहे पूर्ण एरिया त्याला पूर्ण तुम्ही म्हणजे कंपाऊंड चांगलं करायला पाहिजे, वॉल चांगली करायला पाहिजे, त्याच्याबद्दल त्यांना आम्ही भरपूर पत्र लिहिलेले आहे। ही भिंत एवढी पूर्ण तुटलेली आहे की त्याच्यातनं लेपर्ड काय बाकीचे पण भरपूर प्राणी येऊ शकतात इथे आणि बाजूलाच आहे, तर त्यांनी काहीतरी करायलाच पाहिजे। गेल्या काही दिवसात बिबट्यानं अशा प्रकारे 6 कुत्र्यांची शिकार केली आहे। कुठल्याही क्षणी बिबट्या सोसायटीत येतो, त्यामुळे वन विभागानं याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।